नमस्कार. कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन. आजचा जो आपला लेक्चरचा विषय आहे तो सॅलियंट फीचर्स ऑफ महाराष्ट्र रिजनल अँड टाउन प्लॅनिंग ॲक्ट ऑफ 1966. तर या कायद्याची रचना कशी आहे हा तो आजचा विषय असेल आपला. तर हा 1966चा कायदा करण्या अगोदर बॉम्बे टाउन प्लॅनिंग ॲक्ट 1954 हा एक त्या संदर्भातला कायदा होता. तसंच महाराष्ट्र जिल्हा परिषद आणि पंचायत समिती ॲक्ट या कायद्यामध्ये सुद्धा त्याबाबतचे काही तरतुदी होत्या. परंतु या ज्या काही तरतुदी होत्या त्या तरतुदी तेवढ्याशा योग्य नव्हत्या. त्यामध्ये बरंचसं काही बदल करणं आवश्यक होतं. त्यामुळे एक नवीन कायदा पास करायचं गव्हर्नमेंटने ठरवलं आणि त्या दृष्टीने हा 1966चा बॉम्बे महाराष्ट्र टाउन प्लॅनिंग रिजनल अँड टाउन प्लॅनिंग ॲक्ट हा कायदा पास केलेला आहे. हा कायदा पास करताना हा जो 1954चा जुना कायदा होता तो कायदा रद्द करण्यात आला आणि महाराष्ट्र जिल्हा परिषद आणि पंचायत समिती ॲक्टमध्ये ज्या ज्या काही तरतुदी होत्या सेक्शन 219 ते 226A आणि 274 या तरतुदीसुद्धा रिपील करण्यात आलं म्हणजे रद्द करण्यात आलेले आहेत. आता या कायद्याचं जे काही उद्दिष्ट होतं जे काही उद्दिष्ट आहे ते प्रदेशातील जमिनीचा विकास करणं, त्याचं नियोजन करणं, रिजनल प्लॅनिंग बोर्डची स्थापना करणं, टाउन प्लॅनिंग स्कीम करणं, विकास आराखडा करणं म्हणजे आपण डेव्हलपमेंट प्लॅन म्हणतो, डेव्हलपमेंट प्लॅन करणं, त्याची योग्य पद्धतीने आखणी नियोजन करणं, नवीन वसाहती निर्माण करणं, या सर्व कामाकरता जी काही सार्वजनिक उद्दिष्टाकरता जी जागा लागेल त्या जागेचं संपादन करणं वेगवेगळ्या पद्धतीने, असं सर्व हेतूने हा कायदा शासनाने 1966 साली पारित केलेला आहे. आता या कायद्याची रचना खूप सुरेख पद्धतीने रचना केलेली आहे. खूप अतिशय चांगल्या पद्धतीचा कायदा आहे. या कायद्यामध्ये एकंदर 9 चॅप्टर आहेत. वेगवेगळ्या विषयावाईज त्यांनी चॅप्टर केलेले आहेत. आता चॅप्टर 1 जो आहे तो शॉर्ट टायटल अँड कमेन्समेंट ऑफ दिस ॲक्ट आणि डेफिनेशन्स दिलेले आहेत. वेगवेगळे जे काही शब्द या कायद्यामध्ये वापरलेले त्याच्या सविस्तर व्याख्या या कायद्याच्या सेक्शन 2मध्ये दिलेले आहेत. आता चॅप्टर 2 जो आहे तो प्रोव्हिजन रिलेटिंग टू रिजनल प्लॅन म्हणजे प्रादेशिक योजना जी करायची आहे त्याची तरतूद चॅप्टर 2मध्ये आलेली आहे. त्यामध्ये सेक्शन 3 पासून तर सेक्शन 20 पर्यंत असे सेक्शन त्यामध्ये आलेले आहेत. त्यामध्ये रिजनल प्लॅनिंग बोर्ड करणं, त्या बोर्डाचं काम कसं करणं, ड्राफ्ट प्लॅन कसा करणं, फायनल प्लॅन कसा करणं, याचं सर्व नियोजन या चॅप्टर 2मध्ये आलेलं आहे. चॅप्टर 3 जो आहे तो डेव्हलपमेंट प्लॅनबाबत आहे. म्हणजे म्युन्सिपल किंवा कॉर्पोरेशन एरियामध्ये जे काही प्लॅनिंग केलं जातं त्याचं डेव्हलपमेंट प्लॅन तयार केला जातो त्या संदर्भातली प्रोव्हिजन चॅप्टर 3मध्ये आलेली आहे. त्यामध्ये सेक्शन 21 पासून तर सेक्शन 42 पर्यंत आहे. त्यामध्ये ड्राफ्ट डेव्हलपमेंट प्लॅन करणं, तो फायनल DP करणं, त्या फायनल DPमध्ये काही दुरुस्त्या करणं याची सर्व तरतूद ह्या चॅप्टर 3मध्ये आलेली आहे. चॅप्टर 4 जो आहे तो कंट्रोल ऑफ डेव्हलपमेंट ऑफ यूज ऑफ लँड इन्क्लुडेड इन डेव्हलपमेंट प्लॅन म्हणजे DPमध्ये जी काही एरिया आलेली त्याच्यावर कंट्रोल कसा राहील, डेव्हलपमेंट कशा केल्या जातील त्या संदर्भातली प्रोव्हिजन चॅप्टर 4मध्ये आलेली आहे. त्याच्यात सेक्शन 43 पासून तर सेक्शन 58 पर्यंत असे सेक्शन त्यामध्ये आलेले आहेत. पुन्हा टाउन प्लॅनिंग स्कीम म्हणजे शहराबाहेर जी काही लँड आहे त्याच्यामध्ये टाउन प्लॅनिंग स्कीम करण्याची तरतूद ही चॅप्टर 5मध्ये आलेली आहे. त्यामध्ये सेक्शन 59 पासून तर 112 सेक्शनपर्यंत आहे. त्यामध्ये टाउन प्लॅनिंग स्कीम तयार करणं, त्याच्यासाठी आर्बिट्रेटर अपॉइंट करणं, त्या संदर्भात सगळे प्रश्न त्या आर्बिट्रेटरच्या माध्यमातून सॉल्व्ह करणं, अशी सर्व तरतूद ही चॅप्टर 5मध्ये आलेली सेक्शन 59 टू सेक्शन 112 112. त्यानंतर चॅप्टर 6 जो आहे तो न्यू टाउन म्हणजे एक नवीन शहर वाचवायचं आहे, नवीन एरिया वाचवायचा आहे त्याची तरतूद चॅप्टर 6मध्ये आलेली आहे. त्यामध्ये सेक्शन 113 पासून तर 124 पर्यंत सेक्शन त्यामध्ये आलेले न्यू टाउनमध्ये. म्हणजे आपण जे म्हणतो न्यू टाउनशिपचा प्रोजेक्ट आहे, सिडकोसारखे प्रोजेक्ट असतील अशी जी काही तरतूद आहे ती चॅप्टर 6मध्ये आलेली आहे. आता चॅप्टर 7मध्ये जी काही सार्वजनिक प्रयोजनार्थ जमिनी ॲक्वायर करण्याची गरज आहे
मग त्यामध्ये प्लेग्राऊंड असतील, स्कूल्स असतील, हॉस्पिटल असतील, मार्केट असेल किंवा रिक्रिएशन सेंटर असेल, जे जे काही पब्लिक पर्पजसाठी लँड लागत असेल किंवा रोडसाठी ॲक्विजिशन असेल, तर यासाठी ॲक्विजिशनची प्रोव्हिजन जी आहे ती चॅप्टर 7मध्ये आलेली. त्यामध्ये सेक्शन 125 पासून तर 129 पर्यंत असे सेक्शन त्यामध्ये आलेले आहेत. आणि बाकीची जी काही तरतूद आहे की अदर प्रोव्हिजन रिलेटिंग टू अबोव प्रोव्हिजन्स जी काय आहे ती चॅप्टर 8 आणि 9मध्ये आलेली आहे. त्यामध्ये सेक्शन 130 पासून ते 164 पर्यंत सेक्शन त्यामध्ये आलेले आहेत. आणि सेक्शन 165 जो आहे रिपील अँड सेव्हिंग क्लॉज आलेला आहे. त्यामध्ये जो 1954चा जो काही टाउन प्लॅनिंग ॲक्ट होता, बॉम्बे टाउन प्लॅनिंग ॲक्ट, तो ॲक्ट आणि जिल्हा परिषद ॲक्टमध्ये ज्या ज्या काही तरतुदी होत्या त्या सर्व तरतुदी रिपील करण्यात आलेल्या आहेत, म्हणजे रद्द करण्यात आलेल्या आहेत. परंतु त्या कायद्यानुसार जे जे काही गोष्टी घडलेल्या आहेत त्यावेळेला त्या सर्व गोष्टी या सेव्ह करण्यात आल्या आहेत. म्हणजे त्या गोष्टी या जसं काही या नवीन कायद्यानुसारच करण्यात आलेल्या आहेत असं तरतूद त्यामध्ये आलेली, असं सेक्शन 165मध्ये रिपील अँड सेव्हिंग क्लॉज आहे. आता या कायद्यातल्या तरतुदीनुसार ज्या ज्या काही गोष्टी करायला पाहिजे त्या दृष्टीने एक स्वतंत्र नियम करण्यात आलेत, म्हणजे रूल्स फ्रेम करण्यात आलेले आहेत. त्यामध्ये महत्त्वाचे जे रूल्स आहेत ते रिजनल प्लॅनिंग बोर्डच्या बाबतचे रूल्स आहेत, ते 1967चे रूल्स आहेत. त्यामध्ये रिजनल प्लॅनिंग बोर्डची स्थापना करणं, त्यांचे काम, त्यांची सर्व पद्धती कशा असतील त्याची तरतूद आहे. पुन्हा डेव्हलपमेंट प्लॅन रूल्स ऑफ 1970, म्हणजे ज्यावेळेला डेव्हलपमेंट प्लॅन तयार केला जातो त्याचे रूल्स ते कसे करावेत त्याचे रूल्स जे आहेत 1970चे रूल्स आहेत. पुन्हा टाउन प्लॅनिंग स्कीम रूल्स ऑफ 1974, म्हणजे टाउन प्लॅनिंग स्कीम ज्यावेळेला केली जाते त्याचे रूल्स हे 1974चे आहेत. आणि इतरही बाबत वेगवेगळ्या पद्धतीचे रूल्स हे ड्राफ्ट केलेले आहेत. असे अतिशय चांगले रूल्स आहेत. आणि यानुसार या सॅलेंट फीचर्स आहेत या 1966च्या ॲक्टचे. आता पुढच्या लेक्चर पार्ट 3मध्ये आपण रिजनल प्लॅन कसा काय प्रकार आहे याचा आपण पुढच्या पार्टमध्ये विचार करू.